राखेचा बुधवार आहे, माहिती आहे सर्वांना? येस, आज राखेचा बुधवार आहे. दरच वर्षी हा राखेचा बुधवार असतो आणि दरच वर्षी आपण हे उपवास आणि प्रार्थना करत राहतो. पण संदेश सुरू होण्या अगोदर त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड मी क्लिअर करणार आहे की राखेचा बुधवार म्हणजे काय. थोडक्यात मी सांगल, ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे दुसऱ्या टॉपिकमध्ये, पण थोडक्यात मी एक्सप्लेन करतो का याचा नेमका अर्थ काय आहे. राखेचा बुधवार जो आहे, बायबलमध्ये कुठं सांगितलेलं नाही आहे का अशा प्रकारे तुम्ही कोणता दिवस साजरा करा, पण बायबल सांगतं का उपवासाची नेमणूक करा. येस, बायबल सांगतं उपवासाची नेमणूक करा, उपवास तुम्ही ठेवा. आणि म्हणून आपण हे उपवास आयोजित करतो. त्याच्या मागचं कारण एकच होतं की ज्याही लोकांनी हे सुरू केलं त्याच्या मागचं एकच कारण होतं की लोक पुन्हा प्रभूकडे वळावेत, लोक पुन्हा प्रभूकडे वळावेत. जे प्रभूमध्ये होते सुरुवातीला आवेशी होते, पण हळूहळू जसं देवाची कृपा आपल्यावर येत जाती मग पहिलेचा आवेश आपला निघून जातो. जसं बायबल सांगते की पहिली प्रीती थंडावली. आणि मग असे अनेक लोक होते का त्यांच्यात देवाचं ते भय, देवाचा तो आदर, रिस्पेक्ट राहिलेला नव्हता. प्रभूचा स्वीकार त्यांनी केला पण जगात ते हरवले होते. आणि म्हणून काही लोकांनी हा विचार केला का हे लोक पुन्हा आले पाहिजे, म्हणून आपण असं काहीतरी केलं पाहिजे का ज्याच्याद्वारे हे लोक पुन्हा मागे फिरतील, पुन्हा पश्चाताप करतील आणि देवाच्या मार्गाने चालतील. आणि म्हणून या 40 दिवसाची नेमणुकाची उपवास करण्यात आली का ह्या निमित्ताने जे प्रभूमध्ये होते पण हरवले ते पुन्हा प्रभूकडे यावे, किंवा जे लोक प्रभूमध्ये आहेत त्यांनी आपलं जीवन चेक करावं का खरंच आम्ही देवामध्ये आहोत का, आणि जे आम्हासाठी इतकं मोठं अर्पण दिलंय ते अर्पण आम्ही सार्थक करतोय किंवा व्यर्थ करतोय हे आपण चेक केलं पाहिजे. आणि म्हणून आम्हा प्रत्येकासाठी ही पुन्हा एक संधी आहे का राखेच्या बुधवार निमित्ताने आपण पुन्हा स्वतःला चेक केलं पाहिजे का आपण प्रभूमध्ये आहोत का, आणि जर नसेल तर आपण पुन्हा आपली जे काही चूक असेल, मिस्टेक असेल ती सुधारून पुन्हा आपण देवाच्या मार्गाने चाललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? मग दिवस आज कोणता आहे? राखेचा बुधवार. मग राख टायटल का दिलं? राख शुद्धीकरणाला दर्शवती. कशाला? शुद्धीकरणाला. शुद्धीकरण, पश्चाताप नाही. कशाला? शुद्धीकरणाला. त्याचा आत्मिक अर्थ आहे ते शुद्धीकरणाला दर्शवतं, म्हणून राखेचा बुधवार. जसं मी सांगितलं का मूळ उद्देश हाच होता उपवास प्रार्थना ऑर्गनाईज करायचा की लोकांनी पुन्हा शुद्ध व्हावं, पुन्हा पवित्र व्हावं आणि प्रभूकडे यावं. आणि म्हणून त्याचा शीर्षक आहे राखेचा बुधवार. कारण हा दिवस बुधवार आहे म्हणून बुधवार. पण राख कशासाठी? शुद्धीकरण. कशासाठी? शुद्धीकरण. समजतंय का? हा दिवस कोणता आहे? बुधवार आहे म्हणून आपण याला म्हणतो राखेचा बुधवार. जर सोमवार असं तर आपण म्हणलो असतो राखेचा सोमवार. वाराचं काही नाहीये, ते 40 दिवस उपवासाचे आपण स्टार्टिंग आजपासून करतो म्हणून त्याला राखेचा बुधवार आपण म्हणत आहोत. पण राख कशाला दर्शवती? शुद्धीकरणाला. बायबल सांगतं का राख जी आहे याचा एक विशेष अर्थ आणि एक विशेष स्थान बायबलमध्ये राखेला दिलं आहे. पण कधी? जुन्या करारामध्ये. पुढं जुन्या करारामध्ये. आपण काढूया स्टार्टिंगला त्याच्याकडे आपण जरा फोकस करूया. गणनाचं पुस्तक 19वा अध्याय आपण काढू. गणना जुन्या करारामध्ये आहे. गणना याचा 19वा अध्याय त्याचं 5 आणि 6 वचन आपण वाचूया म्हणजे आपल्याला कळल की राखेचं काय महत्व आहे जुन्या करारामध्ये. आणि कोण्या एका ती कालवड त्याच्या डोळ्यापुढे जाळली, तिचे कातडे व तिचे मांस व तिचे रक्त व तिचे शेण ही त्याने जाळावी. मग याचकाने गंधसरूचे लाकूड व एबोत झुडूप व किरमिजी रंगाचे कापड घेऊन ती कालवडीच्या जाळण्यामध्ये टाकावी. बायबल सांगतं की परमेश्वर म्हणला का माझ्या लोकांना काय कर? शुद्ध कर. काय कर? शुद्ध कर. शुद्ध कर. पण शुद्ध करण्यासाठी काय उपयोगात आण? राख. काय उपयोगात आण? राख. पण ही राख कसली पाहिजे? त्याच्यामध्ये कालवड पाहिजे. अजून काय काय पाहिजे? कातडे. काय काय पाहिजे? कातडे, मांस, रक्त, शेण. ओके, म्हणजे ते कोकरूस त्याच्यामध्ये टाकायचं. ते कोकरूस त्याच्यामध्ये टाकायचं. पण 3 गोष्टींचा अजून विशेष उल्लेख आहे. कोणकोणता? किरमिजी रंगाचं, गंधसरूचं लाकूड, एजोप झुडूप आणि मी किरमिजी रंगाचं कापड. या तिन्ही पण गोष्टी ज्या आहेत त्याचा विशेष उल्लेख या ठिकाणी केलेला आहे का ज्यावेळेस ती कालवड ज्यावेळेस जाळण्यात येईल फक्त ती कालवड जाळायची. त्याच्यामध्ये काय काय टाकायचं? गंधसरूचं लाकूड, एजोबाचं झुडूप आणि किरमिजी रंगाचं कापड. हे सर्व त्यामध्ये टाकून ती राख तयार करायची आहे. आणि बायबल सांगतं का 3ऱ्या दिवशी ती पाण्यात मिक्स करून ती शिंपडून लोकांना काय करायचं? शुद्ध करायचं. जर तुमच्या स्टडीसाठी 17 आणि 18 वचन वाचूया आपण म्हणजे तुम्हाला कळल. 17 आणि 18 सेम. आणि अशुद्ध झालेल्यांसाठी त्यांनी त्या पापरपणाच्या जाळण्यातून काही राख भांड्यात घेऊन तिच्यावर वाहते पाणी घालावे. आणि शुद्ध असलेल्यांनी मनुष्यांनी एजोप झुडूप घेऊन ते त्या
पाण्यात बुचकळावे आणि ते पाणी डेऱ्यावर व सर्वत्र पात्रावर व तेथे जी माणसे होती त्यांच्यावर व जो हाडाला किंवा मारलेल्या किंवा मेलेल्या कमरेला शिवाल त्याच्यावर शिंपडावे. ओके, त्यात मिक्स करायची पाण्यात आणि नंतर कोणावर शिंपडायची? त्या डेऱ्यावर किंवा त्या लोकांवर. कशासाठी? लोकांना शुद्ध करण्यासाठी. या ठिकाणी जुन्या करारामध्ये ही प्रथा होती का या प्रकारे ती राख बनवायचे आणि ती राखेद्वारे लोकांना काय करायचे? शुद्ध करायचे. पण जसं येशूमध्ये जुना करार त्याच्यामध्ये काय झाला? पूर्ण झाला. काय झाला? पूर्ण झाला. येशूमध्ये जुना करार पूर्ण झाला. आणि जसं आम्हाला माहित आहे की ही कालवड कोणाला दर्शवती? येशूला. कोणाला दर्शवती? येशूला. आणि ज्या प्रकारे या कालवडीमध्ये 3 गोष्टींचा उल्लेख आहे: गंधसरूचं लाकूड, एजोबाचं झुडूप आणि किरमिजी रंगाचं कापड. हे तिन्ही पण येशूच्या वधस्तंभाच्या वेळेस या तिन्ही गोष्टींचं आम्हाला लेख वाचायला भेटतो. गंधसरूचं लाकूड ज्याच्यावर त्याला देण्यात आलं म्हणजे तो वधस्तंभ. एजोबाचं झुडूप म्हणजे ज्यावेळेस त्याला आम पाजलं होतं ती काठी कसली होती? एजोबाची. आणि त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी त्या सभास्थानमध्ये उभं केलं होतं, त्याच्यावर एक कापड टाकलं होतं. ते कोणत्या रंगाचं होतं? म्हणजे तिन्ही पण गोष्टी येशूमध्ये या ठिकाणी पूर्ण होत आहे. मी हा डीपमध्ये नाही घेणार कारण ऑलरेडी हा टॉपिक आपण घेतला आहे. पण मला एवढं सांगायचं या ठिकाणी का येशूमध्ये या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. आणि म्हणून आता राखेद्वारे आपण शुद्ध होत नाही तर कशाद्वारे शुद्ध होतो? रक्ताद्वारे. कशाद्वारे? रक्ताद्वारे. कारण त्या राखेचं रूपांतर आता येशूच्या रक्तामध्ये झालेलं आहे आणि म्हणून आता राखेद्वारे नाही पण येशूच्या रक्ताद्वारे आपण शुद्ध होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? या ठिकाणी आपण राख नाही पण रक्ताद्वारे शुद्ध होतो. आणि म्हणून जर कुणी पाप केलंय, जर कुणी असं जीवन जगतंय जे प्रभूच्या विरुद्ध आहे आणि त्याला शुद्ध व्हायचं असेल, त्याला पवित्र व्हायचं असेल तर त्याला कसली गरज आहे? रक्ताची. कोणाच्या रक्ताची? येशूच्या. आणि म्हणून जर तुमच्यापैकी कोणी केलं असेल किंवा तुमच्या परिचित कोणी असेल का त्यांनी पाप केलं असेल तर त्याला शुद्ध व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, ख्रिस्त आणि त्याचं रक्त. का विश्वासाद्वारे त्या रक्ताचा तो सहभागीदार होऊन स्वतःला त्यांनी तो शुद्ध करू शकतो आणि त्याचे पाप तो दूर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? का ह्या प्रकारे ह्या उपवासाची नेमणूक करण्यात आली का प्रत्येक मनुष्य पापापासून पुन्हा शुद्ध व्हावा आणि प्रभूच्या मार्गावर चालावा. आणि म्हणून दरवर्षी हे उपवास आपण नेमतो आणि पुन्हा पश्चाताप करतो. पण ते म्हणतो ही प्रथा नाही बनली पाहिजे. ही प्रथा नाही बनली पाहिजे. कारण अनेकदा आपण याला प्रथेचं स्वरूप देऊन टाकतो. मग दरच वर्षी पाप करायचं असं होईल आणि मग या 40 दिवसामध्ये शुद्ध व्हायचं. समजतंय का? वर्षभर काय करायचं? पाप करायचं. शुद्ध कधी व्हायचं? 40 दिवसामध्ये. याचा आपण गैरफायदा पण घेतला नाही पाहिजे. कारण एकदा जर आपण शुद्ध झालोय तर आपण आपलं जीवन देवाच्या गौरवासाठी समर्पित केलं पाहिजे. पण अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं की ज्या प्रकारे त्या काळामध्ये या उपवासाची नेमणूक यासाठी करण्यात आली का लोक पुन्हा प्रभूकडे वळावेत. कोणते लोक? जे प्रभूमध्ये आहेत. कोणते लोक? जे प्रभूमध्ये आहेत. त्या लोकांसाठी नेमणूक करण्यात आली होती. पण आजही कंडिशन बदललेली नाही. आजही आम्हाला तेच पाहायला भेटतंय का प्रभूमध्ये तर आले पण जीवनक्रम बदललेला नाहीये. आणि म्हणून अजूनही लोकांना करेक्ट होण्याची गरज आहे. कारण आपण सर्वांनी विश्वासाद्वारे कोणाचं रक्त स्वतःवर घेतलं? येशूचं. आणि त्या रक्ताद्वारे काय झालो? आपण शुद्ध झालो. बरोबर. आपण बाप्तिस्मा पण घेतला. कोणाच्या नावात? येशूच्या पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात आपण बाप्तिस्मा घेतला. मग अनेकदा असं वाटतं की आता माझं काम संपलंय, आता मी येशूमध्ये आलोय, मी प्रत्येक विधी पूर्ण केली, ज्या प्रकारे पाश्चात्तापी प्रार्थना करायची ती मी प्रार्थना केली, मी बाप्तिस्मा घेतला. एवढंच नाही तर मी चर्चचा मेंबर देखील आहे. पण जर आपलं जीवनक्रमच बदललं नाही आणि जर पूर्ण प्रकारे आपण देवाला परिधान केलं नाही तर अजूनही आपलं पूर्ण परिवर्तन झालेलं नाहीये. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण देवाच्या त्या वधस्तंभाशी खेळ खेळू नये आणि आपण पुन्हा पुन्हा पाप करून त्याला पुन्हा पुन्हा वधस्तंभी देऊ नये. समजतंय का? आपण जस पुन्हा पुन्हा पाप करतो आपण कोणाला वधस्तंभी देतो? देवाला. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूची इच्छा आहे की तुम्ही जे एकदा पवित्र करण्यात आले, तुम्हाला जे शुद्ध करण्यात आलं, तुम्ही आता पुन्हा पापाकडे वळू नये. तर आपलं जीवन कोणाला तुम्ही द्यावं? देवाला. कारण अनेक लोकांना असं वाटतं की आता शुद्ध आम्ही झालो, बाप्तिस्मा आम्ही घेतलाय, आता 100% स्वर्गामध्ये आम्हाला प्रवेश आहे. समजतं का? या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला आणि विश्वास ठेवल्यानंतर स्वर्गात प्रवेश भेटणार की नाही भेटणार? भेटणार की नाही भेटणार? भेटणार. पण जर येशू येऊसपर्यंत किंवा आपण येशूपर्यंत जाऊपर्यंत जर आपला जीवनक्रम बिघडला
तर आपण स्वर्गात जाऊ किंवा जाऊ नये? नाही. मी विचारलं की समजा मी बाप्तिस्मा घेतला, मी रक्ताद्वारे पवित्र झालो आणि माझं 60-70 एक काही वर्ष असेल, जर प्रभू आला किंवा मी प्रभूकडे गेलो, म्हणजे माझा पृथ्वीचा टायमिंग संपला, पण माझं जीवनक्रम जर बिघडलं तर परमेश्वर मला सुखलोकामध्ये घेईल का अधोलोकामध्ये टाकेल? मी पश्चाताप केला, मी प्रभूचा स्वीकार केला, मी कबूल केलं, मी बाप्तिस्मा घेतला, मी चर्चचा मेंबर झालो, मी दशमांश पण देतो, पण प्रभू येऊसपर्यंत माझा जीवनक्रम बिघडला, तर परमेश्वर मला स्वर्गात घेणार किंवा घेणार नाही? नाही. का नाही घेणार? येस, आपलं जीवनक्रम बदललेलं बदललं आहे. पाहिजे. कारण अनेकदा आपण या प्रकारे करतो, कारण अनेकदा आपल्याला वाटतं की मी प्रभूमध्ये, आमचं कुटुंब धार्मिक आहे, चर्चला विचारा, पालकांना विचारा, माझं नाव माहिती आहे, आमचं दशमांश रेग्युलरमध्ये, आमची फीज रेग्युलरमध्ये, मी चांगला परिचित आहे, आम्ही पार्टिसिपेट करतो प्रोग्राम्समध्ये, चर्चेसमध्ये, आमची फॅमिली चांगली स्पिरिच्युअल आहे. पण ह्याला स्पिरिच्युअलिटी नाही म्हणत. तुम्ही सहभागीदार होताय, पण ॲक्च्युअलमध्ये तुमचा जीवनक्रम बदलला आहे का? तुमचा नेचर चेंज झालं आहे का? तुमचा स्वभाव चेंज झाला आहे का? तुमच्यातल्या वाईट गोष्टी निघून गेल्या आहेत का? जर त्या तुमच्यात अजूनही आहे तर तुमचं अजूनही परिवर्तन झालेलं नाहीये. काही गोष्टी केल्याने हे समजू नका का तुम्हाला गेट पास भेटल. समजतंय का? काही गोष्टी केल्याने आम्हाला गेट पास भेटणार नाही. आम्हाला पूर्ण ख्रिस्त पांघरून घ्यावा लागेल आणि पूर्ण परिवर्तन आमचं होणं अत्यंत गरजेचं आहे. समजतंय? नाही तर दरच वर्षी आपण या उपवास निमित्त पश्चाताप करतो. चांगली गोष्टी ज्या लोक अशक्त आहेत, पण त्यांचं काय, ज्यांना आता वचन कळतं, ज्यांना कळतं हे सत्य आहे, ते पुन्हा पुन्हा पाप करत राहतील, पुन्हा पुन्हा पश्चाताप करत राहतील, तर कुठं आपण देवाच्या कृपेचा गैरफायदा घेतोय आणि आपल्या काय म्हणतात त्याला, देवाच्या वाटाची जी मोकळीकता आहे त्याचा डिसएडव्हान्टेज आपण घेत चाललोय. समजतंय का? आता कोणत्या काळामध्ये आपण कृपेच्या, कधी कधी या कृपेचा आपण काय घेतो, गैरफायदा घेतो. काय घेतो? गैरफायदा. आपण बदललं पाहिजे, पण आपण काय म्हणतो, नाही माणूस आहे चुकणार. आपण काय म्हणतो, माणूस आहे चुकणार, पण परमेश्वर बी चेक करल का तुझी चूक विनाकारण आहे का मुद्दामून आहे. समजतंय का? ती चूक तुझ्याकडून होऊन जाती किंवा तू तिला अडवत नाही, परमेश्वर या गोष्टी चेक कर. समजतंय? म्हणून प्रभूची इच्छा आहे का आपण जे शुद्ध करण्यात आलो, आपण आपलं जीवन पुन्हा सैतानाच्या स्वाधीन करू नये, तर आपण आपलं जीवन देवाच्या गौरवासाठी दिलं पाहिजे. असं लिहिलंय रोमकराचं पुस्तक, जर 6वा अध्याय आपण काढला, 11वं वचन आपण वाचूया. रोमकराचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन. तसेच तुम्हीही आपणास ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेलेच पण देवाला जिवंत असलेले असे माना. तुम्हीही आपणास ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेलेच पण देवाला जिवंत असलेले असे माना. ओके, कशाला मेलोय आपण? पापाला. कशाला मेलोय? पापाला. येस, आपण पापाला मेलेलो आहोत. आपण ऑलरेडी प्रभूच्या नावात पश्चाताप केलेला आहे. मग पुन्हा आपण आपलं जीवन सैतानाच्या स्वाधीन करू नये, तर जी फुकटमध्ये आपल्याला धार्मिकता किंवा नीतिमत्व मिळालंय हे टिकून ठेवण्याचं काम आमचं आहे. समजतंय का? आपल्याला काय भेटलंय फुकटमध्ये? तारण. काय भेटलंय? तारण. काय भेटलंय? तारण म्हणजेच नीतिमत्व. तारण म्हणजेच नीतिमत्व. का आम्हाला नीतिमत्व मिळालंय, आम्हाला धार्मिकता मिळाली. कशामुळं? ख्रिस्ताच्या कृपेमुळं. ख्रिस्ताच्या कृपेमुळं. कसं मिळालंय? फुकट. कसं मिळालंय? फुकट. पण जे तारण आम्हाला मिळाली, जी धार्मिकता आम्हाला मिळाली, जे नीतिमत्व आम्हाला मिळालं, जी स्पिरिच्युअलिटी आम्हाला मिळाली फ्रीमध्ये, ती टिकून ठेवणं आपलं काम आहे. समजतंय का? आज मी पश्चाताप केला, आज मी पवित्र झालो, पण उद्याही मला त्या प्रकारचं पवित्र जीवन जगायचं आहे. पण इथं अनेकदा असं वाटतं का नाही, बाप्तिस्मा झाला किंवा मी मेंबर झालो किंवा मी पश्चातापी प्रार्थना केली, माझं काम झालं. असं नाहीये. तुला ते भेटलंय, आता रोज टिकून ठेवणं हे तुझं काम आहे. आणि म्हणून इथं रोमकराच्या पुस्तकात लिहिलंय का पुन्हा तुम्ही तुमचे अवयव पापाच्या स्वाधीन करू नका. वाचूया अजून एक वचन आपण त्याचं, 13वं वचन वाचूया या ठिकाणी. 13th वचन सेम, 13 आणि 16 दोन्ही वचन रीड कर स्लोली. आणि तुम्ही आपले अवयव अन्यायाची शस्त्रे होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका, तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे आपणास देवाला सादर करा. आणि आपले अवयव न्यायपानाची वस्त्रे होण्याकरिता देवाला सादर करा. ओके. ज्याला तुम्ही आपणास दास असे सादर करता
ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे दास तुम्ही आहात. तुम्ही मरणाकरिता पापाचे दास आहात आणि न्यायपणाकरिता आज्ञापालनाचे दास आहात. ओके. हे तुम्हाला ओके, काय शब्द वापरला? न्यायपणासाठी. परत रीड कर तेवढा पाठ. तुम्ही मरणाकरिता पापाचे दास आहात ओके. किंवा न्यायपणाकरिता आज्ञापालनाचे दास हा, आहात. न्यायीपणाकरिता कसले दास आहात? आज्ञापालनाचे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? Yes. पुन्हा डीप मध्ये रीड करा. मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो. इथे काय शब्द वापरला? न्यायपण. न्यायीपणाकरिता. कसले दास आहोत आपण? न्यायपणाकरिता. पण कसले? आज्ञापालनाचे. न्यायीपणाकरिता आपण कसले दास आहेत? आज्ञापालनाचे. आता शॉर्ट मध्ये मी सांगतो का तारण मिळालं. तारण झालं आपलं कशाद्वारे? येशूद्वारे. बरोबर. तारण झालं म्हणजे मी धार्मिक झालो, मला नीतिमत्व मिळालं. पण आता मला त्याच्या वचनाच्या अधीन राहणं अत्यंत गरजेचं आमेन. आहे. Yes, आहे. कारण जे मला फुकट मिळालंय, जे मला फ्री मध्ये मिळालंय, जर मी ते त्याची आज्ञा पाळल तर ते टिकून राहील. पण जर मी त्याच्या वचनात राहिलो नाही तर मला बरं वाईटाचं ज्ञान मला समोर राहणार नाही आणि मी चुकल, मी भटकल आणि जे मला फ्री मध्ये मिळालं होतं ते निघून जाईल. समजतंय का? अवघड गेला पॉइंट. समजतंय का? कारण जर रोमकराचं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये एकच डिबेट आहे नियमशास्त्राबद्दल आणि कृपाबद्दल. का मोशे या ठिकाणी पॉल म्हणतो का असं नाहीये का नियमशास्त्र व्यर्थ आहे. नियमशास्त्र पापाला काय करतं? उघड करतं. नियमशास्त्र काय करतं? पापाला उघड करतं. पण ख्रिस्ताची कृपा त्याला काय करते? झाकून टाकते. बरोबर. पण एकदा का आम्ही कृपा पावलो, एकदा का आम्ही वाचलो, कशाद्वारे? ख्रिस्ताद्वारे. पण संभावना आहे का पुन्हा आम्ही पापात पडू शकतो. म्हणून आम्हाला कोणतरी पाहिजे जे बरं वाईटाचं ज्ञान सांगल आणि ज्ञान पाळण्यासाठी आम्हाला वचन असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून जे तारण आम्हाला मिळालंय ते आम्ही लॉस करणार नाही आणि दरच वर्षी अशी पश्चातापाची प्रार्थना आम्हाला करावी लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून इथं लिहिलं न्यायीपणाकरिता तुम्ही आज्ञा पालन करायचं आहे. कसलं? वचनाचं. कारण हे वचन तुम्हाला मार्ग आहे. वचन काय आहे? मार्ग. आणि तुम्हासाठी प्रकाश आहे का हे तुम्हाला कुठं अडकू देणार नाही. हे तुम्हाला डायरेक्शन दाखवल आणि पाप तुम्हाला हवी होऊ देणार नाही. मग जे फुकट मिळालेलं तारण आहे ते शेवटपर्यंत टिकून राहील आणि जस प्रभू येईल तुम्ही 100% सुख लोकामध्ये स्वर्गामध्ये घेतले जा. पण जर फक्त तुम्ही बाप्तिस्माच घेतलाय पण आज्ञा पालन नाहीये, देवाच्या मार्गात नाहीये, तर तुमचा ट्रॅक कधी भटकल हे तुम्हालाही कळणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? म्हणून प्रभूची इच्छा आहे का आता आम्हाला सत्य कळालंय का या वचनात आम्हासाठी ज्ञान ठेवलेलं आहे. हे वचन आम्हाला भटकू देणार नाही. आणि म्हणून जितकं या वचनाच्या अधीन आम्ही राहू, जितकं या वचनाला धरून आम्ही राहू, तितकं आमचं लाईफ करेक्ट होईल. आम्हाला बरं वाईटाचं ज्ञान राहील आणि चुकीच्या गोष्टी, देवाच्या विरुद्ध होणाऱ्या गोष्टी त्याच्यापासून आम्ही 100% वाचल्या जाऊ. पण हे वचन जर आपल्याकडे नसेल तर ते ज्ञान आमच्याकडे नसेल आणि मग कळत न कळत आपण देवाच्या विरुद्ध गोष्टी करणार. आणि मग कधी कधी आपण म्हणतो का रे मला माहीतच नव्हतं आणि मग पुष्कळ दिवस मी या वाईट गोष्टी केल्या. का? कारण वाचनाचं ज्ञान आपल्याकडे नव्हतं. पण आता हे वचन आमच्या समोर आहे आणि म्हणून देवाची इच्छा आहे का अधिक आणि अधिक आपण हे वचन परिधान करावं. जेवढं वचन तुम्हाला कळल तेवढं तुम्ही वाईटापासून, पापापासून दूर राहा. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मला सांगा, तुम्ही सर्व नीतिमान आहात का? आहात का? यस. कशाद्वारे? ख्रिस्ताद्वारे. पण जसं आपण प्रत्येक जण आपलं जीवन जगतो आपल्या आपल्या पद्धतीने, त्याच्यात अशा अनेकशा गोष्टी असतात का त्या चुकतात. पण कधी कधी ते तुम्हाला माहित नाही का तुम्ही मिस्टेक करत आहात. पण तुमच्या हिशोबाने तुम्ही कसे आहात? करेक्ट आहात. कारण बायबल सांगतं स्वतःची चूक स्वतःच्या लक्षात येत नाही. कुणीतरी पाहिजे ती ओळख करून देणार. जसं मी सांगितलं का नीतिमान सगळे आहेत आपण. आपल्या हिशोबाने मी बरोबर आहे, माझ्या हिशोबाने मी बरोबर आहे, मी नीतिमान आहे, रक्ताद्वारे मी नीतिमान आहे, मी 100% करेक्ट आहे. पण असा अनेक भाग आहेत वचनाचे जे तुला अजून कळलेले नाहीयेत. आणि म्हणून काही भाग असे तुझ्या जीवनामधले आहे का जिथं तू देवाच्या विरुद्ध गोष्टी करत आहे. तुझ्यात ते ज्ञानच नसल्यामुळं तुला माहीतच नाही पडत तू चुकतोय का तू बरोबर चाललाय. समजलं का? अवघड गेला पॉइंट. समजतंय का? समजा इथं वेगवेगळे 5 रूम आहेत. 4 रूमला दरवाजे आहेत, खिडक्या आहेत. एक रूमला सगळं ओपन आहे. ज्या 4 रूममध्ये ज्यांना खिडक्या दरवाजे आहेत तिथे ज्यास कोणी येईल त्यांना कळल.
का? कारण काय खोलावं लागेल? दरवाजा किंवा खिडकी. पण जे डोर ओपन आहेत, जी खिडकी ओपन आहे, तिथं कुणी येऊ द्या, कुणी जाऊ द्या, कळणारच नाही. कुणीतरी अडवायला पाहिजे. आणि वचन काय करतं? पापाला अडवतं. समजतं का? अवघड गेला पॉइंट. येस, आम्ही सर्व धार्मिक आहोत असं आम्ही म्हणतो, आपण आहोत, पण ते म्हणतो का वचन तुझ्यात पाहिजे जेणेकरून पाप पुन्हा तुझ्यात शिरू नाही. म्हणून असे पुष्कळ लोक आहेत की त्यांना वाटतं की नाही आम्ही फुल्ली स्पिरिच्युअल आहे. का? कारण आम्ही चर्चला रेग्युलर आहे, आम्ही गाण्यामध्ये आहेत, आम्ही मॅसेज सांगण्यामध्ये आहोत, आम्ही चर्चच्या कामामध्ये आहोत, आमची फॅमिली फुल्ली पार्टिसिपेट आहेत चर्चमध्ये. पण याचा अर्थ हे नाही का तू 100% करेक्ट आहे. वचनाचं ज्ञान तुझ्याकडे आहे का? पार्टिसिपेट करणं वेगळा भाग आणि वचनाच्या ज्ञानाने प्रकाशमय होणं वेगळा भाग. समजलं का? काय म्हणलं या ठिकाणी? फक्त येणं इम्पॉर्टंट नाही. घेतलं बायबल, उघडलं बायबल, वाचलं बायबल, देव बोलला तर पाहिजे त्याच्यातून, प्रभूने काय सांगितलं कळलं तर पाहिजे. समजतंय का? मला असं सांगायचं या ठिकाणी का पार्टिसिपेट केल्याने गोष्टी बदलत नाही. वचनाद्वारे तुम्हाला चेक करायला भेटतं का खरंच माझ्यामध्ये चेंजेस आलाय किंवा आलेला नाही. म्हणून आम्हात वचन असणं गरजेचं आहे का ते वचन आम्हाला पुन्हा पापाकडे जाऊ देणार नाही. तर आपण हीच प्रार्थना करतो का हे प्रभू कळत न कळत मी चुकलो असेल तर मला काय कर? क्षमा कर. करतो का नाही प्रार्थना आपण? कळत न कळत माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला काय कर? क्षमा कर. प्रभू म्हणतो प्रार्थना चांगली आहे, प्रार्थना चांगली आहे. होऊ शकतं तुझ्याकडून काहीतरी चुकू शकतं, पण तू कधी हा प्रयत्न केलाय का तुला हे सत्य भेटावं जेणेकरून तुझ्याकडून चूक होऊच नाही. समजतंय का? आपण जस्ट बायबल उघडलं, आम्हाला कळालं की आम्ही कोण आहोत, आमचं अस्तित्व आम्हाला सापडलं. बरोबर. त्याच प्रकारे जेवढं वचन आपण अंगीकार करणार, जेवढं याच्यात आपण शोधणार, तेवढे मार्ग आम्हाला प्रगट होतील. पण हे शास्त्र असूनही ज्या प्रकारे हे ग्रहण केलं पाहिजे त्या प्रकारे आपण हे ग्रहण करत नाही. आणि म्हणून पुष्कळ उणीव अजूनही आम्हामध्ये आहे. आणि मग शेवटी आपण ती प्रार्थना करतो, कळत न केलं तर मला क्षमा कर. पण ते म्हणतो नाही, तुला माहिती आहे काय सत्य आहे, तरी पण तू शोध करत नाही. समजलं का? अवघड चाललंय पॉइंट्स. का स्वतःला चेक करा. असं समजू नका का तुम्ही फुलफिल झालात. यस, रक्ताद्वारे तुम्ही शुद्ध झालात, पण तुमचं नीतिमत्व टिकून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ते का लॉस झालं आणि प्रभू आला, तुम्हाला त्या ठिकाणी संधी भेटणार नाही. म्हणून प्रभूची इच्छा आहे की जे मिळाले ते आपण टिकून ठेवलं पाहिजे. जर सत्य आम्हाला माहीत आहे ते सत्य चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे जेणेकरून वारंवार आमच्याकडून ती चूक, ती मिस्टेक होणार नाही. इब्रिकराचं पुस्तक काढू, काय लिहिलं त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी 10वा अध्याय. कारण आपण खरेपणाचे पूर्ण ज्ञान पावल्यावर जाणून बुजून पाप केले तर पापाबद्दल यापुढे आणखी यज्ञ व्हायचा राहिला नाही. ओके रिस्पॉन्स आहे. काय लिहिलं बायबलमध्ये? खरपणाचं पूर्ण ज्ञान पावल्यावर. काय लिहिलंय? पूर्ण ज्ञान पावल्यावर. खरपणाचं पूर्ण ज्ञान पावल्यावर. अजूनही जर तुम्ही मिस्टेक करताय, चूक करताय, तर त्या पापांची आणखी क्षमा व्हायची राहिलेली नाही. पण प्रथम काय शब्द वापरला? पूर्ण ज्ञान पावल्यावर. मग पूर्ण ज्ञान कशामध्ये? वचनामध्ये. कशामध्ये? वचनामध्ये आहे. जसं बायबल सांगतं की तुम्ही ज्ञान पावलात आणि तुम्हाला सत्य माहीत असूनही जर तुम्ही ती मिस्टेक करता तर त्याच्याबद्दल आणखी क्षमा होणार नाही. पण प्रश्न असा आहे का आमच्याकडे ते पूर्ण ज्ञान आहे का? काय शब्द वापरला? पूर्ण ज्ञान पावल्यावर. ज्ञान कशामध्ये आहे? वचनामध्ये. मग त्या वचनातून कधी असा ज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला का? अशी कधी प्रभूकडे प्रार्थना केली का? हे प्रभू, मी तुझ्यामध्ये तर आलो, तुझ्यामध्ये तर मी पवित्र झालोय, पण देवा अजूनही माझा जीवनक्रम कसा असावा मला सांग. मला माहीत पाहिजे का मी कसं जगलं पाहिजे, मी कसं राहिलं पाहिजे, मी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. हे प्रभू, मी या वाटाचा शोध करतो, याच्याद्वारे प्लीज तू मला प्रगट हो. आम्हाला माहित आहे का हे आपल्या मार्गांसाठी दिवा आणि प्रकाश आहे. मग कोण हा दिवा आणि प्रकाश उघडण्याचा प्रयत्न करतो का? हा प्रकाश आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो का? जर आपण हा प्रकाश असूनही जर आपल्यामध्ये घेत नाही आणि आपण ही प्रार्थना करतो का हे प्रभू कळत न कळत माझं काही चुकलं तर मला क्षमा कर, परमेश्वर त्या प्रार्थनेला ऍक्सेप्ट करणार नाही. समजतंय का? आम्हाला माहिती आहे का हे आम्हासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तरी ते आपण घेत नाही.
मग त्याला परमेश्वर रिस्पॉन्सिबल नाही. का? कारण वारंवार आपण चूक करत राहणार, ज्ञान आपल्याकडे नसणार, आपली तीच नेहमीची प्रार्थना, आणि आपल्याला वाटणार नाही मग मी एकदम ओके चाललोय देवामध्ये. पण ज्यास वेळ येईल तुम्हाला कळलं का तुम्ही देवापासून खूप लांब गेलेले आहात. समजतंय का? टफ चालला पॉइंट आजचा. समजतंय ना? ज्ञान आहे कशामध्ये? वचनामध्ये. जितकं वचन तुम्ही शोधाल, जितकं प्रभूकडे तुम्ही प्रार्थना कराल, तितकं चांगल्या प्रकारे परमेश्वर स्वतःला तुम्हाला प्रगट करेल, तितक्या चांगल्या प्रकारे तुमचा विवेक जागृत होईल, आणि मग कधी कोणत्या गोष्टी कशा केल्या पाहिजे हे तुम्हाला समजेल. तुमच्या बाजूला लगेच कळतं का हा किती मिस्टेक करतोय, का लक्षात येत नाही. समजतंय का? इथं प्रेयरमध्येच तुम्ही बघा, आपण एकमेकांचे चांगले परिचित आहोत. एकमेकांना विचारलं सांगायचे प्रॉब्लेम काय, 5 मिनिटात तो सांगणार. चुकीच्या गोष्टी काय आहेत जर आपण एकमेकांच्या विचारल्या सांगणार का नाही आपण? पण त्याला का नाही कळत? मला विचारलं सांगायच्या काय काय चुकीच्या गोष्टी आहेत, मी लगेच 5 मिनिटाला सांगायला सुरुवात करल. किंवा ह्याला जर विचारलं का सांग माझ्याबद्दल काय आहे, हा पण लगेच त्याचं पॉईंट काढल. पण जे ह्याला कळतं ते मला का नाही कळत? का? कारण मी ते ज्ञान शोधत नाही, आणि म्हणून न कळत मी देवापासून खूप दूर जातो. आणि मला वाटतं का नाही मी धार्मिक आहे, मी चर्चमध्ये, मी प्रेयरला आहे, मी सगळ्यांमध्ये आहे. आल्याने गोष्टी बदलत नाही, ते वचन शोधल्याने घेतल्याने आपलं जीवन बदलतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून प्लीज हे वचन अंगीकार करा, जेणेकरून तुमच्यातून पर्सेंटेज जो असेल पापाचा, मिस्टेक्सचा, हा खूप कमी असेल. समजतंय का? कारण वचन शिकायला टाइम लागतं, वचन समजायला टाइम लागतं. पण जेवढं वचन तुम्हाला समजल तेवढं तुमच्यामध्ये चुकीचं प्रमाण काय सापडल? पर्सेंटेज काय सापडल? कमी सापडल. आणि मग देवाला ती गोष्ट आवडल. कोणती? का तुमच्यामध्ये कमी पर्सेंटेज आहे का? प्रभू हेच चेक करल का यांनी प्रयत्न केले का? वचन काय होतं का जो ज्ञान पाहूनही पाप करतो त्याला क्षमा नाही, पण परमेश्वर त्याला क्षमा करतो जो प्रयत्न करतो. समजतंय का? वचन काय सांगतं? ज्ञान पाहूनही पाप केलं तर त्याला क्षमा नाही. पण कधी कधी अशा काही गोष्टी असतात, आमची इच्छा असते की आम्ही ते करू नये, तरी पण न कळत ते आमच्याकडून घडून जातं. आणि मग मला कळतं का रे मला असं नव्हतं बोललं पाहिजे, मला असं नव्हतं वागलं पाहिजे, मला हा शब्द नव्हता काढला पाहिजे, पण मी कसं बोललो याचं भान मला राहिलं नाही. पण जास्त कळतं, जसं आपण तो पश्चाताप करतो, ते म्हणतो का हे मला आवडणारं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेरून निघून जातात, आपलं तेवढा ताबा नसल्यामुळं त्या होऊन जातात. पण जर आपण हा पश्चाताप दाखवतो, आपल्याला कळतं का नव्हतं केलं पाहिजे, क्लिक होतं थोड्या वेळाने आपल्याला. आणि जर आपण तिथे उभं राहतो काय प्रभू माफ कर, मी चुकलो, आतमध्ये येऊन आपला अंतकरण पश्चाताप दर्शवतं, प्रयत्न करतं का प्रभू मला नव्हतं केलं पाहिजे, मी हे केलं, मला क्षमा कर, मी असं पुन्हा करू नये, म्हणून प्लीज तू मला कृपा दे. देव अशा लोकांना 100% क्षमा करणार. पण जे लोक अटेम्प्टच करत नाही, प्रयत्नच करत नाही, त्या लोकांना फॉरगिव्हनेस भेटणार नाही. समजतंय का? फॉर एक्झाम्पल, समजा दारू प्यायचं मी बंद केलं, माझे फ्रेंड्स अजूनही दारू पितात, मला माहिती आहे की ते पितात, तरी त्यांच्या ग्रुपमध्ये मी जातो आणि मग ते मला इन्करेज करतात की नाही नाही एकदा घे एकदा घे, आणि मग मी घेतो आणि म्हणतोय प्रभू मला माफ कर, काय करू? ते लोक मला इमोशनल करून टाकतात. देव फॉरगिव्ह करणार नाही. का? तुला माहिती ते लोक तशी आहेत तरी तू त्यांच्याबरोबर जातो. समजतं का? ज्या गोष्टी तुम्ही अडवू शकता तरी तुम्ही अडवत नाही, आणि तुम्ही म्हणता का नाही मी काय करू, मी मजबूर झालो, नाही, तिथं क्षमा भेटणार नाही. समजतं का पॉइंट्स या ठिकाणी? का आम्हाला प्रयत्न करायचेत का आम्ही पापापासून दूर दूर झालं पाहिजे, म्हणून अधिक आणि अधिक वचन आमच्याकडे पाहिजे. आम्ही म्हणू का नाही आम्ही बाप्तिस्मा घेतलाय, आमचा विश्वास आहे, आम्ही रोज प्रार्थना करणारे आहोत, आपण जे फ्रीमध्ये मिळालं त्याच्यावर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो का एवढ्या बेसवर मी स्वर्गात जाईल, पण कदाचित मला वाटत नाही का तेवढ्या बेसवर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल. हा, चोरासारखं जर तारण झालं आणि लगेच मृत्यू आला तर लगेच जाल का? कारण पाप करायला चान्स नव्हता. पण आपण जीवनक्रम आहे पुढं, आणि पुढच्या जीवनात एखादा पाऊल जर चुकीचा गेला तर तुम्ही देवाच्या मार्गातून भटकत आहात, आणि म्हणून तारण टिकून ठेवणं गरजेचं आहे. समजतंय का? चोराचं काय झालं? वधस्तंभावर येशू बरोबर 2 चोर होते, बरोबर? त्यांनी पश्चाताप केला आणि लगेच कुठं गेला? स्वर्गात. पश्चाताप केला की लगेच कुठं गेला? स्वर्गात. कारण त्याला पुढचं जीवनच नव्हतं या पृथ्वीवर, म्हणून मिस्टेक करायचा चान्सच
नव्हता, पण आपल्याला जीवनक्रम आहे का जर मी आज पश्चाताप करतो, प्रार्थना करतो, त्याला शुद्ध करतो, पण उद्याचे दिवस मी बघणार आहे ना, महिने 2 महिने वर्ष मी बघणार आहे, आणि मग होऊ शकतं त्याच्यात माझा पाऊल इकडं तिकडं चुकीचा पाडला तर मी पुन्हा पापात पडू शकतो. पण मी असं नाही म्हणू शकत का त्यावेळेस मी बाप्तिस्मा घेतला होता आणि त्यावेळेस मी पश्चाताप केला होता मग मला तारण भेटलंच पाहिजे. नाही, तू तुझं नीतिमत्व टिकून ठेवलं नाही, तू वचन शोधलं नाही, त्या बेसवर मी तुला सुटका देऊ शकत नाही. समजतंय का? कारण आम्हाला काय वाटतं का फक्त पश्चातापी प्रार्थना केल्याने मी वाचून जाईल. हे प्रभू मला माफ कर का मी चुकलो. ते म्हणून तुला कोणी सांगितलं तू चुकलं? समजा मी प्रभूकडे काय प्रार्थना करतो, हे प्रभू समजा माझा टाइम जवळ आलाय, कोणाकडे जायचा? प्रभूकडे. मी काय प्रार्थना करतो, हे प्रभू माफ कर का मी चुकलो असेल मला क्षमा कर. प्रभू पहिले प्रश्न विचारल, तुला कोणी सांगितलं तू चुकला? नाही प्रभू होऊ शकतं ना, इकडे तिकडे रॉंग होऊ शकतं, मग तू का नाही शोधण्याचा प्रयत्न केला का काय रॉंग होऊ शकतं आणि काय राईट असू शकतं? समजतंय का? भीती तर आहे तुझ्या मनात का मी चुकलो असेल, भीती का आहे? कारण तू ज्या काही गोष्टी केल्यात तुला डाऊट आहे, कदाचित त्या चुकीच्या असतील, पण त्याचा तू शोध करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून असं समजू नका का ह्या प्रेयरद्वारे तुम्ही वाचाल. समजतंय का? आम्हाला काय वाटतं ही प्रेयर करायची आणि वाचून जायचं, तसं वाचल्या जाणार नाही. परमेश्वर आम्हाला हिशोब विचारल का मी तुला अनेक येऊन प्रोत्साहन दिलं की हे तुझ्या मार्गासाठी दिवा आणि प्रकाश आहे, दिवा आणि प्रकाश आहे, तू लाईटली घेतलं, मी सिरियसली बोलायचो पण तू वचनाकडे लक्ष दिलं नाही. आज तू भटकला, आज तू चुकला आणि तू म्हणतो करू माफ कर, कळत न कळत मिस्टेक झाली असेल. कळत न कळत नाही, तू जाणून बुजून केलं, तू वचनाकडे लक्ष दिलं नाही. समजतंय का? प्रयत्न करा, काही ना काही उणीव असेल पण उणीवचं प्रमाण कसं पाहिजे? कमी पाहिजे. कसं पाहिजे? कमी पाहिजे. कमी पाहिजे. प्रभूच्या समोर आपलं कॅरेक्टर पाहिजे, देवाने पाहिलं पाहिजे का रे यांनी प्रयत्न केलेत, यांनी 100% प्रयत्न केले, यांनी फास्टिंग केली, स्वतःला चेक केलं, हे नेहमी वाचनाचा शोध केला का मस्त ती बोल मला दाखव का माझं लाईफचं क्रम कसं पाहिजे. आणि ते क्रम पाहून परमेश्वर त्याला काय करल? ब्लेस करल. का ठीक आहे चुकला तू, थोडे मिस्टेक्स आहेत पण तुझ्यात प्रयत्न आहेत. समजतंय का? फक्त 1 दिवसाची पश्चातापी प्रार्थना आणि त्या बॅप्टिझमवर तुम्ही वाचू शकत नाही. परमेश्वर रिमेनिंग जीवनक्रम बघल का बाकीच्या जीवनक्रममध्ये तुम्ही काय काय केलं. ओके, एक वचन आपण घेऊ म्हणजे तुम्हाला कळल. लूक काढूया आपण. लूक 18वा अध्याय 10 ते 14 वचन आपण वाचू. लूक 18वा अध्याय जकातदाराचा आहे. कशा प्रकारे दोघांची प्रार्थना आहे प्रभू समोर आणि प्रभू कोणाची प्रार्थना ऐकतो. पण त्याच्यामधला एक मूळ मला पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, तो आपण या ठिकाणी समजून घेऊ. ओके, हा भाऊ रीड करल. सर्वजण प्रार्थना करायला वर देवळात गेले. एक परुषी व दुसरा जकातदार. परुषाने उभे राहून आपल्याशीच अशी प्रार्थना केली, हे देवा मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे जी लुटारू, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही. आठवड्यातून मी 2 उपवास करतो. जे काही मला मिळते त्या सर्वांचा 10वा भाग मी देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर आकाशाकडे डोळे लावत देखील धजेना, पण तो आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा न्यायी ठरून आपल्या घरी उतरून गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल, आणि जो आपल्याला नीच करतो तो उंच केला जाईल. ओके, कोण कोण होते? जकातदार आणि परुषी. जकातदार आणि परुषी. परुषी. ठीक आहे, 2 जण होते. बायबल सांगतं परुषी. परुषी म्हणजे कोण माहिती आहे का? जे नियम फॉलो करतात. काय फॉलो करतात? नियम पाळणारे. नियम पाळणारे कोण? परुषी. आणि जकातदार म्हणजे कोणता व्यक्ती? जो टॅक्स गोळा करणारा आणि थोडंफार इकडं तिकडं वर खाली जीवन जगणारा. देवाचं भय जरा कमी असतं असं बायबलमध्ये पुष्कळ वेळेस दाखवलेलं आहे. कोणाबद्दल? जकातदार लोकांबद्दल. ठीक आहे, 2 प्रकारचे व्यक्ती होते. येशू हे उदाहरण त्यांच्या समोर ठेवतोय का दोघंही मंदिरात गेले आणि परुषींनी काय प्रार्थना केली? प्रथम काय प्रार्थना केली? हे देवा हा मी तुझे उपकार मानतो, हा कारण इतर माणसे जी लुटारू, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही. ओके, हा पापी व्यक्ती हा परुषी व्यक्ती कोणाकडे प्रार्थना करतोय?
देवाकडे. मंदिरामध्ये उभा राहून तो काय करतोय? प्रार्थना प्रार्थना करतोय. आणि तो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो का मी धार्मिक आहे, मी नीतिमान आहे. कशाद्वारे? कारण मी त्या जकातदारासारखा नाही, मी या लुटारू लोकांसारखा नाही. असं कोण म्हणतंय? परुषी. कोण म्हणतंय? परुषी. त्यांनी जी नियम आज्ञा पाळल्या असेल त्या बेसवर म्हणतो का मी याच्यापेक्षा चांगला आहे. समजतंय? सेकंड त्यांनी पॉइंट मांडला का मी काय देतो? आठवड्यातून मी 2दा उपवास करतो. 2दा काय करतो? उपवास करतो. आणि पुढे लिहिलं का मी दशमांश देखील देत आहे. पण याचं जीवन जर क्रम पाहिलं तर प्रथम याच्यामध्ये काय आहे? हेवा आहे. काय आहे? हेवा. जरी हा आज्ञा पाळतोय, काय पाळतोय? आज्ञा. ह्याला वाटलं की मी आज्ञा पाळल्या म्हणजे माझं काम झालं. पण या ठिकाणी प्रथमच पॉइंटच्या बोलण्यातून आम्हाला दिसतो याच्यामध्ये हेवा भरलाय. तो काय करतोय? हेवा करतोय का त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे का नाही? चूक. मग यांनी नियम राईट फॉलो नव्हता केला का? केला होता. नियमशास्त्रामध्ये हा परफेक्ट आहे की नाही? आहे. पण बाकीचं जीवनक्रम आहे तर सरळ आहे का वाईट आहे? समजतं का मला काय एक्सप्लेन करायचं या ठिकाणी? का नियमशास्त्राप्रमाणे हा व्यक्ती 100% परफेक्ट आहे, पण हा स्वतःचं कॅरेक्टर स्वतःच एक्सप्लेन करतोय का मी त्याच्यापेक्षा जास्त नीतिमान आहे. मग या ठिकाणी 2 चूक केल्या. प्रथम हेवा केलं आणि दुसरं न्याय करतोय. काय करतोय? न्याय करतोय. त्यांनी न्याय करून टाकला. ते पापी आणि मी शुद्ध आहे. समजतंय? या ठिकाणी हा इनडायरेक्टली न्याय करतोय स्वतःचा आणि त्या लोकांचा. आणि दुसरं का या ठिकाणी त्याच्या प्रार्थनेमध्ये नम्रता दिसत नाहीये, पण स्वतःच्या कर्मावर त्याचा अधिक भर दिसतोय का या कर्मांद्वारे मी स्वतःला नीतिवान घोषित करतो. समजतंय का? जर तुम्ही बायबल वाचलं त्यांनी किती दिवस उपवास केले? 2दा. पण नियम असं होतं का एकदाच उपवास करायचा, पण हा किती दिवस करतोय? 2दा. हा दाखवतोय मी किती कट्टर आहे. हा दाखवतोय मी किती कट्टर आहे का मी उपवास करणार आहे. पण देव परुषी लोकांबद्दल काय बोलतो आपण वाचूया. आपण मत्तय काढूया. मत्तय याचा 5वा अध्याय. हे इथं हात ठेवा, पुन्हा इथं यायचंय आपल्याला. कराल मी एक्सप्लेन करतो डायरेक्ट तुम्हाला. काढा मत्तय 6वा अध्याय 5वं वचन. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही ढोंग्यासारखे होऊ नका, कारण आपण माणसास दिसावे म्हणून सभ्यस्थानामध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे हे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा. ओके. कोणाबद्दल बोल? परुष लोक. कोणाबद्दल? परुषी लोकांविषयी. काय लिहिलं? कुठं प्रार्थना करतात? रस्त्यावर आणि कुठं? सभास्थानामध्ये. समजतंय का? हे 2 उदाहरण कोणतं? लूक मधलं आणि मत्तईचं. या ठिकाणी तो कुठं प्रार्थना करतोय? सभास्थानामध्ये. कुठं? सभास्थानामध्ये. उडून तो प्रार्थना करतोय का त्याची प्रार्थना इतरांना ऐकू यावी का मी नीतिमान आहे, पण हे देवाच्या विरुद्ध आहे. समजतंय का? म्हणजे याही ठिकाणी हा जो व्यक्ती स्वतःला सादर करण्याचा प्रयत्न करतोय का नियमाच्या अधीन मी परफेक्ट आहे, पण ते म्हणतो का भले तू नियम पाळतो पण माझ्या नजरेत तू परफेक्ट नाही. समजतंय का? त्यांनी जी प्रेयर केली त्यांनी प्रेयर चांगली केली, पण ते म्हणतो ती प्रेयर मी एक्सेप्ट करत नाही, कारण तुझी प्रार्थना दिखाव्यावाली प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेत नम्रता दिसत नाही. समजतंय? आणि पुढे त्यांनी लिहिलं मी काय देतो? काय देतो? दशमांश. काय म्हणतो प्रभू यांच्या दशमांशाबद्दल? परुषांच्या. वाचूया आपण मत्तय याचा 23वा अध्याय आणि त्याचं 23 वचन. हो शास्त्रीय परीक्षा हो, अहो ढोंग्यांनो तुम्हाला हाय हाय, कारण पुदिना व बडीशेप व जिरे यांचा 10वा भाग तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील अधिक भरदस्त गोष्टी म्हणजे न्याय व दया व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत, पण तुम्ही ह्या करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. प्रार्थना करतोय सभास्थानात आणि काय म्हणतो प्रभूला का मी माझा 10वा भाग देत आहे. पण देव त्यांच्या 10वा भागाबद्दल बोलतोय की तुम्ही 10वा भाग देता, पण जे अधिकरित्या तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही करत नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये करता आणि दाखवता का मी किती धार्मिक आहे. बरोबर. आता हे एक लूक मध्ये कुठे? मत्तेमध्ये आहे. रेफरन्स दोन्ही कसे आहेत? वेगवेगळे आहे. पण एक्सप्लेन काय करायचं मला या ठिकाणी का लूक मध्ये जे आपण वाचलं ज्या व्यक्तीच्या परुषीबद्दल का त्याच्या हिशोबाने तो कसा आहे? परफेक्ट आहे. त्याच्या हिशोबाने तो कसा आहे? परफेक्ट आहे. का? कारण त्यांनी दशमांश दिलाय. बरोबर. त्यांनी उपवास केले, तो परफेक्ट आहे. पण जर देवाच्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर तो आम्हाला परफेक्ट सापडत नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? त्याच्या हिशोबाने तो अत्यंत परफेक्ट आहे. पण देवाच्या वचनानुसार जर त्याला चेक केलं तर त्या परफेक्शनमध्ये तो आम्हाला सापडत नाही. नाही. तो व्यक्ती वचन फॉलो करणारा नव्हता का? होता की नाही? पण ज्या प्रकारे वचन त्याला समजलं पाहिजे होतं ते वचन त्याला त्या प्रकारे समजलेलं नाही. नव्हतं. वचनाद्वारे विवेक जागृत झाला पाहिजे. अनेक लोकांचा विवेकच जागृत होत नाही. नाही. ते फक्त प्लस मायनसच बघतात. यस, तुझं अंडरस्टँडिंग मध्ये वाढ झाली पाहिजे, अंडरस्टँडिंग तुझी बदलली पाहिजे. या ठिकाणी तो व्यक्ती होता, तो वचन पाहणारा होता पण त्याचा विवेक जागृत नव्हता. आणि म्हणून देव म्हणतो का जे केलं पाहिजे ते चांगलं केलं, पण जे अधिक केलं पाहिजे होतं ते तू केलंच नाही. कारण तुला वाटलं का तेवढ्या केल्याने माझं काम झालं. म्हणजे वचन त्याच्या समोर होतं पण त्याला समजण्याची सेन्स त्याच्यामध्ये नव्हती. समजतंय का? आम्हालाही असंच वाटतं का मी पाश्चात्तापी प्रार्थना केली, मी शुद्ध झालोय, आता आम्ही टी व्ही पाहत नाही, आम्ही शिव्या देत नाही, आम्ही वाईट गोष्टी करत नाही, आम्ही जगाच्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, आम्ही फक्त चर्चला जातो, प्रे करतो आणि प्रभूमध्येच आहोत. बरोबर आहे. पण वाचनामुळं खरंच तुझं जीवन प्रकाशमय झालेलं आहे का? खरंच तू तेवढं वाचनाच्या अधीनतेत तू चालतोय का? तू चांगलं करतो, टी व्ही बघत नाही, शिव्या देत नाही, वाईट गोष्टी पाहत नाही, पण तेवढ्याने हे समजू नको का तू 100% परफेक्ट झालाय. चांगले आहे की तू स्टार्ट केलंय पण तुला अजूनही परफेक्ट व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का? अवघड गेला पॉइंट. समजतंय का? ज्या प्रकारे परुषी आपलं कॅरेक्टर घेऊन उभा होता, आपण आपलं सर्टिफिकेट घेऊन उभा आहे ना. आमचं कुटुंब बाकीच्या कुटुंब या गोष्टीमध्ये नाही, फक्त चर्च, फक्त प्रार्थना. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. पण तेवढं तुला कळलं का जेवढं तुला कळलं पाहिजे? आणि तेवढं तू बदलला का जेवढं तुला बदललं पाहिजे? समजतोय का पॉइंट? का टफ चाललाय? तुमचे रिॲक्शन एकदम हार्ड दिसत आहेत. समजतंय का? प्रेयरला येता चांगली गोष्ट आहे, चर्चला येता चांगली गोष्ट आहे, पण जे ज्ञान तुम्हाला तिथं वाटण्यात येतंय, जो विवेक तुमचा जागृत करण्याचा प्रयत्न चाललाय, तो जागृत होतोय का? ते तुम्ही घेताय का जे घेतलं पाहिजे? समजतंय का? प्रभूनीच नियम दिले होते. कोणी दिले होते? प्रभूनीच. बरोबर. मग देवाला असं म्हणायचं का नियम व्यर्थ आहे? देवानीच नियम लावून दिले होते, पण ते म्हणतो त्यांना सेन्सच नव्हता का नियमला कसं समजलं पाहिजे. त्यांना वाटलं तेवढं केलं झालं, मग बाकीच्या बद्दल लिहिलंच नाही, मग आम्ही गुन्हेगार नाही. समजतंय का? ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, विवेक, आपली अंडरस्टँडिंग क्लिअर झाली पाहिजे. आणि म्हणून वचन समजलं पाहिजे का वचन मला काय सांगतंय, वचन कोणता आकार मला देऊ इच्छितो, तो आकार आपल्याला येणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या हिशोबाने आपण खूप चांगले आहोत आणि यस तुम्ही चांगले आहात, पण ते म्हणतो का अजून तुला चांगलं निर्मळ व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? कारण अनेकदा काय होतं, आपलं कॅरेक्टरचं सर्टिफिकेट आजूबाजूला आपल्याला भेटलं का आपल्याला वाटतं माझं काम झालं, मी परफेक्ट चाललोय. आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट कोण देतं? आजूबाजूचे. खूप प्रेयरमध्ये खूप चांगलं आहे तुमचं. आपलं वाटतं अजून काय व्हायचं, एवढंच, अजून याच्या पुढे काय करणार का? कारण ऑलरेडी सर्टिफिकेट भेटलंय. पण पॉल म्हणतो का मी इतरांचा न्याय निवाडा करत नाही, माझाही करत नाही. का? कारण सर्टिफिकेट भेटलं तर माझी स्पीड कमी होऊन जाईल. समजतंय का? सर्टिफिकेट भेटलं ना आपली स्पीड कमी होऊन जाते. का? कारण मी अचीव केलं तर मला काय अचीव करायचं, म्हणून म्हणतो का मी माझा न्याय करतच नाही. आणि म्हणून मी धावत राहतो, धावत राहतो, धावत राहतो. का? कारण मला प्रभूकडून माझं सर्टिफिकेट पाहिजे. हालेलुया. समजतंय का? म्हणून आपण देवामध्ये आहोत पण आपल्याला भरपूर बदलायचं. समजतंय का? आपण सर्व प्रभूमध्ये आहोत, रक्ताद्वारे शुद्ध पवित्र आहोत, पण अजूनही फुल्ली नीतिमान जीवन आम्हाला जगायचं आहे. म्हणून जसा हा राखीचा बुधवार होता, म्हणून हा विषय आपण घेतला की वारंवार प्रभूला पाप करून वधस्तंभावर द्यायचं नाही. चुका होतील पण प्रयत्न पाहिजेत, प्रयत्न पाहिजेत सुधारण्याचे, बदलण्याचे, प्रभूकडे मागण्याचे. का लॉर्ड माझ्यात ही विकनेस आहे, मी प्रयत्न करतो नेहमी या गोष्टीतून बाहेर पडण्याचा, पण पुन्हा पुन्हा त्यामध्ये मी अडकतो, प्लीज मला बाहेर काढ. मी प्रयत्न करणार, मला सांग मी कशी प्रार्थना करावी, मला सांग मी काय वचन वाचावं, मला सांग कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं. ते प्रयत्न पाहिजे प्रभूला. आणि ते प्रयत्न असतील तर ते जे वचन आपण वाचलं इब्रीमध्ये का तू जर जाणून बुजून पाप करतो
तर तुला क्षमा नाही, त्या वाचनात परमेश्वर तुम्हाला डिस्काउंट देईल. काय बघून? तुमचे प्रयत्न. बरोबर. पण जर अटेम्प्ट नसतील तुम्हाला डिस्काउंट भेटणार नाही. का? कारण देव आपलं अंतःकरण तपासतो. समजतंय? म्हणून पुन्हा पुन्हा पाप करायचं नाही. आणि स्वतःचं कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्या प्रकारे कोण घेऊन फिरत होता? परुषी व्यक्ती. तो म्हणला मी परफेक्ट आहे. हे काय 2 उपवास 10 मी परफेक्ट आहे. पण जस्ट लॉर्डनी चेक केलं, लॉर्ड म्हणला भरपूर उणीव आहे. या 2च गोष्टी परफेक्ट आहे, बाकी सगळं इनपरफेक्ट आहे. समजतंय? म्हणून आम्हाला आमच्या लाईफमध्ये जेवढं वाचनाच्या जवळ राहता येईल तेवढं वाचनाच्या जवळ राहायचं. बघा, ज्याही गोष्टीची आपण प्रॅक्टिस करतो त्या गोष्टीमध्ये आपण अधिक परफेक्ट होतो. मग ते स्पोर्ट्स असू द्या, कोणताही भाग असू द्या, आपण जेवढं प्रॅक्टिस करणार आपण तेवढं परफेक्ट होणार. सेम वे जेवढं वचन मनन करणार 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 तेवढं दिवसेंदिवस चांगला 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 आकार येत जाणार. कारण आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं बनवलं आणि त्याच्यासारखं बनण्यासाठी भरपूर आम्हाला आकार द्यायचा आहे. इज अ लॉट. समजतंय का? म्हणून प्लीज स्वतःला चेक करा. कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला घेऊन जाऊ नका. आम्हाला अजून बदलायचं आहे आणि जितकं वचन आम्ही ग्रहण करू तेवढा चेंजेस येईल आणि तेवढी आमच्यामध्ये चुकीचं प्रमाण प्रभूला सापडणार आहे. सापडल चुकीचं प्रमाण, मिस्टेकचं प्रमाण माझ्यामध्ये जर 100% आहे, पण जर मी वचन वाचतो तर कितीवर येईल? कमी होईल. जेवढं मी वचन वाचणार तेवढं त्या चुकीचं प्रमाण कसं होईल? कमी कमी. रेशो त्याचा काय होत जाईल? कमी होत जाईल. आणि एक दिवस येईल प्रभूच्या कृपेने, तो दिवस यावा आपण 100% निघावं. पण आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण रोज अशा काही गोष्टी येतात का पुन्हा पुन्हा पापाची संधी आपल्या समोर उभी असते, पण ती डावलून आपल्याला पुढे जायचं आहे. आपण उभा राहूया, प्रे करूया. आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. का धन्यवाद तू आम्हाशी बोलला प्रभू. का प्रभू ज्या प्रकारे तो परुषी व्यक्तीला वाटायचं का तो नियमशास्त्राप्रमाणे पूर्ण आहे, पण देवा ज्यास तुझ्या नजरेने पाहिलं अनेक उणीवा त्याच्यामध्ये होत्या. आज आम्हालाही वाटतं का तुझ्यावर विश्वास ठेवल्याद्वारे आम्हाला तारण मिळालं. येस, हे सत्य आहे का आम्हाला तारण मिळालं, पण ते म्हणतो का इथून पुढेही तुला पवित्र जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. विश्वासाद्वारे तू नीतिमान आहे, तू पवित्र आहे, पण ही पवित्रता टिकून ठेवणं हे तुझं काम आहे. ही भ्रष्ट होऊ नये, ही पापाच्या स्वाधीन होऊ नये, म्हणून तुला वचनाच्या अधीन राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे वचन तुला ज्ञान आणि प्रकाश आहे. हे वचन तुझा विवेक जागृत करणारं आहे. म्हणून हे प्रभू परमेश्वरा, जितकं वचन आम्ही वाचणार, जितकं वचन आम्ही मनन करणार, जितकं प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करणार, तितका चांगला आकार, तितका चांगला स्वरूप आम्हामध्ये तुला सापडल, तितकं चांगल्या प्रकारे प्रभू आम्ही परमेश्वरा घडल्या जाऊ प्रभू परमेश्वरा. त्याच प्रकारे आम्हामध्ये मिस्टेकचं प्रमाण तुला कमी सापडेल प्रभू परमेश्वरा. म्हणून हे पिता आम्ही प्रार्थना करतो का आम्हाला आकार येऊ दे आणि त्यासाठी आम्हामध्ये वचन वाचण्याची उत्कंठता निर्माण कर, वचनाचं रहस्य समजण्याची कृपा प्रोव्हाइड कर, वचनाचे शोध करणारे आम्हाला बनव प्रभू परमेश्वरा. कारण हे वचन जसं आम्ही शोधतो आमच्या जीवनाचा आकार आम्हाला भेटतो प्रभू, आमच्या जीवनाचा उपक्रम आम्हाला भेटतो माझ्या परमेश्वरा. म्हणून हे पित्या आम्ही प्रार्थना करतो का इतरांच्या जे काही आम्हाबद्दल मिळालेली स्तुती आहे त्या स्तुतीमध्ये आम्ही स्वतःला खूप ग्रेट आणि कम्फर्ट झोनमध्ये जाऊ देऊ नको प्रभू लॉर्ड. तर आम्हाला तुझ्या नजरेत आम्हाला कम्फर्ट फील करायचंय, तुझ्या नजरेत आम्हाला ही शाबासकी मिळवायची का माझ्या मुलात तू उत्तम केलंस, माझ्या दासात उत्तम केलंस, माझ्या लेकरा माझ्या सेवकात तू चांगला धावलास. हे प्रभू आम्हाला तुझ्याकडून पाहिजे माझ्या परमेश्वरा. म्हणून प्रभू जर जगाचं ओपिनियन घेऊ प्रभू परमेश्वरा, मी बी त्या जगाच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये स्वार्थ असेल माझ्या परमेश्वरा, पण तुझी प्रशंसामध्ये स्वार्थ नसणार माझ्या परमेश्वरा. म्हणून जगाच्या प्रशंसा ऐकून आम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाऊ देऊ नको प्रभू. आम्हाला अजून बदलायचं, आम्हाला अजून बदलायचंय माझ्या परमेश्वरा. प्लीज आम्हाला आकार दे प्रभू, आम्हाला घडव माझ्या परमेश्वरा. तुझं स्वरूप आम्हामध्ये दिसून आलं पाहिजे माझ्या परमेश्वरा. कारण तुझ्या प्रतिमेचे आम्ही बनवलेलं आहोत, मग तीच प्रतिमा आम्हामध्ये उभरून आली पाहिजे माझ्या परमेश्वरा. म्हणून प्रभू आम्हाला आकार दे, आम्हाला घडव, न कळणाऱ्या गोष्टी आम्हामधून निघून जाऊ दे, त्यासाठी वाटाचं ज्ञान दे आम्हाला माझ्या परमेश्वरा. आणि आम्ही फक्त ही प्रार्थना करू नये प्रभू, कळत न कळत आमच्याकडून काही चुकलं तर आम्हाला क्षमा कर. पण हे पित्या आमच्याकडून ही प्रार्थना हो दे माझ्या परमेश्वरा. धन्यवाद तुम्हाला भरपूर घडवलं, धन्यवाद तुम्हाला आकार दिला माझ्या परमेश्वरा. हे पित्या प्लीज आम्हाला कृपा दे का तुझ्या स्वरूप आम्ही पुन्हा मिळू शकू आम्हामध्ये. आणि तुझी इच्छा आहे का त्या प्रकारे व्हावं माझ्या परमेश्वरा. कारण तुझी इच्छा आहे का तुम्हामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे. जस तुम्ही लोकांमध्ये जाल
तीच छवी लोकांना दिसली पाहिजे. Yes, Jesus. हे प्रभू आम्हाला तसं व्हायचंय प्रभू. Yes, आम्हाला Depa. तसं व्हायचंय प्रभू Lord. Yes, yes, फक्त Depa. प्रार्थना करण्यामध्ये नाही प्रभू. Yes, yes. ज्या ठिकाणी आम्हाला छोटेपणा घ्यावा लागला आम्हाला घेण्याची ताकद दे. Yes, ज्या Depa. ठिकाणी जर आम्हाला कोणी म्हणतं की तू चुकला आम्हाला ती चूक ऍक्सेप्ट करण्याची ताकद दे प्रभू. Yes, Depa. ज्या वेळेस आम्हाला कळलं की नाही असं नाही हे रॉंग होतं जसं आमच्या लहान येऊन एखादा लहान व्यक्ती आम्हाला येऊन शिकवल आमच्यात ती ताकद दे प्रभू ते ऐकण्याची सहन करण्याची प्रभू. Yes, Depa. आमचा ऍटिट्यूड आम्हावर हावी होऊ देऊ नको. Yes, Father Lord. कारण प्रभू आम्हाला बदलायचंय माझ्या Amen. परमेश्वरा. आम्हाला बदलायचंय माझ्या Yes, yes, परमेश्वरा. Depa. आमची सक्सेसच आमच्यासाठी अडखळा बनू देऊ नको प्रभू. Yes, Father. तर आम्हाला तुझ्यामध्ये पूर्ण व्हायचंय प्रभू. Yes, Amen. प्लीज ताकद दे माझ्या बापा Yes, आणि Depa. आम्हाला तुझा गौरव तुझा होऊ गौरव. दे. या सर्वांना मी आशीर्वाद देतो. Yes, या yes. सर्वांवर तुझी कृपा स्वीकारतो. स्वीकार हे ते पूर्ण शिक्षणावर. प्रयत्न करतील माझ्या परमेश्वरा. Yes, कारण yes, एक yes. अशा गोष्टी आहेत प्रभू का ज्या आम्हापासून दूर गेलेल्या नाहीयेत प्रभू. Yes, yes, त्या Depa. वारंवार आम्हाला धरतात. त्या वारंवार Father. आम्हाला पकडतात. त्या Yes, वारंवार yes. पुन्हा त्या पापाकडे आम्हाला घेऊन जातात माझ्या परमेश्वरा. Yes, yes, आम्हाला Depa. बाहेर पडायचंय. आम्हाला Amen. ताकद दे प्रभू. Yes, आमच्या Depa. मनावर ताकद दे. ताकद आमच्या दे, विचारांवर Depa. ताकद दे प्रभू Yes, yes, परमेश्वरा. Depa. की आम्हाला ते कैद करतात माझ्या Yes, परमेश्वरा. Father Lord. पुन्हा आम्हाला ते गुरफटतात माझ्या परमेश्वरा. Jesus, पण आम्हाला Father. शिकव आम्ही कशी प्रार्थना करावी. Yes, आम्हाला Amen. शिकव आम्ही मनात त्या वाईट गोष्टीचा कसा विरोध करावं. Yes, आम्हाला Depa. शिकव प्रभू शिकव, परमेश्वरा Depa. कशा प्रकारे आमच्या विरुद्ध उभं राहू माझ्या Yes, परमेश्वरा. yes, Father. आणि आम्हाला तुझा गौरव होऊ तुझाच दिला. गौरव दे. या सर्वांना मी आशीर्वाद देतो. आशीर्वाद देतोय येशूच्या आणि नावामध्ये. यांच्या विरोधात जेही सैतानाचा तो प्लॅन आहे यांना Yes, पाडण्याचा yes. अडकवण्याचा Yes, yes, yes. येशूच्या नावात मी म्हणतो निघून त्यांच्या निघून विरोधातून जा येशूच्या आणि नावामध्ये. यांना प्रभूच्या नावात मी मोकळं आणि फ्री करतो Lord. फ्री करतो Lord. प्रभू जे तारण फ्री मध्ये मिळालं Yes, जे yes, नीतिमत्व फ्री मध्ये मिळालं Yes, जी Depa. धार्मिकता फ्री मध्ये मिळाली Yes, ती Lord. टिकून ठेवण्याची कृपा आम्हाला दे माझ्या Yes, परमेश्वरा. Amen. आणि म्हणून वचनामध्ये आमचे पाय रावल्या जाऊ दे माझ्या Yes, परमेश्वरा. Depa. आणि आम्हाला तुझा गौरव होऊ तुझाच दे. गौरव प्रभू होऊ दे. वचन संबंधाची समज दे माझ्या yes, परमेश्वरा. Depa. योग्य विवेक आमच्यामध्ये जागृत होऊ दे माझ्या Yes, परमेश्वरा. Father. आपल्या अंडरस्टँडिंगने नाही प्रभू पवित्र आत्म्याच्या अंडरस्टँडिंगने आम्हाला समजू दे Yes, प्रभू. Amen. आणि आम्हाला तुझा गौरव तुझाच गौरव होऊ होऊ दे. दे. थँक्यू लॉर्ड तू ब्लेस केल्याबद्दल. Thank you, Jesus. हे प्रभू